खेळतो मी छोट्या पोरांमध्ये, कारण की थोडंफार मग ते पण सांगतो अरे दादाली भारी आहे, दादाली असं चांगलं बोलतो. मग नंतर ट्युशनचं प्रमोशन आपलं अर्ध्यामध्येच पुढचं म्हणतो हो करे दादा, हो दादा. मग नंतर पुढच्याला पण वाटतं मला दादाच्याच ट्युशन मध्ये लावतो. तो घरी सांगतो मग मी दादाली भारी शिकवून देतो. त्याच्यामुळे मी पोरांसोबत, छोट्या पोरांसोबत खेळतो. मग छोट्या पोरांसोबत आम्ही क्रिकेट खेळू लागलो. चौथीवाला बॉलिंग करतोय. चौथी हा तर तो क्लासमध्ये होता, हेच आपल्याच गल्लीतले पोट्टे. उस्मान होता, तो बॉलिंग करू लागला. त्या अली होता, तो मध्ये मध्ये करत होता. पहिले तर त्याला साईडला हटवलं, त्याला किपरिंगला टाकलं. मग हां, आणि हमजा होता, हमजा इथं बसलेला होता. आम्ही पहिले खेळलो, मस्तपैकी खेळलो बरं का. अचानक मध्ये मला नाही का चांगली हिट जाऊ लागले ना, म्हणजे नुसतं एकावर खाणू लागलं ना. मला मी लागले स्वतःला स्टेडियम मध्ये समजलं. मी एवढं जोरात आणली ना त्याच्या थोबडावरच लागली, तर रडू लागलं. त्याचा भाऊ पण त्याला लक्ष, तो रडू लागला तरी भाऊ काही घेणं नाही. तो सर करो बॉलिंग, बॅटिंग करो. मी बॅटिंग करू लागलो, ती जोरजोरात रडू लागलं ना. मी पहिला बॉल खेळला, दुसरा बॉल खेळला, ते अजून जोरजोरात रडू लागलं. आणि मेन म्हणजे गेट उघडच त्यांचा. अरे भाभी आलं तर भाभीला बोलायचं यार. म्हटलं ये सुन ना, थोडा उधर जाके रो ना. ते ऐकू, तो रडूच लागलं. तर मी जो बोललो ना, मी अजून जोरजोरात रडू लागलो. म्हटलं याला तर काय बोलू मी. पण माझी फाटली, माझी घाबरली. मी घाबरलो डायरेक्ट. मी म्हटलं यार भांडणं डायरेक्ट अंगावर येऊन जायचे, काहीच करू नाही शकत. पण मग ते बिचारे एवढ्या वेळचं रडू लागलं, मला पण दया आली. मग मी त्याला बोललो की अरे यार घरी मम्मीने दूध ठेवलेलं, मी पाणी पिऊन येतो म्हटलं. तर मी घरी गेलो.